ಆತ್ಮೀಯ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಥೇ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಚ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, सव्यासाची गुरुकुलम व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीनं सातत्यानं हे तिसरं वर्ष आहे. आम्ही बालसंस्कार प्राचीन युद्धकला शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित करत आहोत. यावर्षी धर्मवीर संभाजी उद्यान येथे कमीत कमी 270च्या वर मुला आणि मुलींनी सहभागी घेतलेला आहे. यामध्ये हुबळी, धारवाड आणि हसन या कर्नाटकात देखील मुलांनी सहभाग घेतलेला आहे. सातत्यानं हा शिबिराचा 6वा दिवस आहे. साधारण 270 ते 280 मुलं मुली आता प्राचीन युद्धकला धडे गिरवत आहेत. सकाळी सूर्यनमस्कार, संध्याकाळी दंड बैठक असे विविध सव्यासाची गुरुकुलमचे प्रशिक्षक इथं आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे आणि याची सांगता मंगळवारी होणार आहे. ह्याच धर्मवीर संभाजी उद्यान येथे मंगळवारी होणार आहे. या शिबिरामध्ये अगदी 10 वर्षापासून पुढे 60 वर्षांपर्यंतचे म्हणजे लहान मुलांपासून अगदी वयस्कर महिलांपर्यंत सगळे सहभागी झाले आहेत. त्यामध्ये या युद्धकलेचं नेमकं महत्त्व काय आहे, या युद्धकलेचा नेमका फायदा काय आहे, तर आज आपण पाहतोय आज भारत व पाकिस्तानमध्ये जे आज युद्ध सुरू आहे, तर त्यामध्ये प्रत्येक नागरिकाकडे शस्त्र येऊ शकणार नाही. पण स्वतःचं स्वसंरक्षण करता यावं, स्वतःचं करता आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं स्वसंरक्षण करता यावं या दृष्टीने याचं शिक्षण मुलं आज घेत आहेत. त्यामध्ये खूप चांगला मुलांचा प्रतिसाद आहे की मुलं खूप चांगल्या रीतीने 8 दिवसामध्ये लाठी असो, भाला असो, खूप चांगल्या पद्धतीने शिकलेले आहेत. त्यामध्ये यावर्षी काही मुलं आहेत, काही मागच्या वर्षी, काही 3 वर्षापासून पण येत असलेली मुलं आहेत. तर त्यानुसार त्यांचं पुढचं शिक्षण त्या मुलांना सुरू आहे. आणि मुलांमधील जो मुलांमध्ये जो योद्धा होण्याचा जो गुण आहे या युद्धकलेमध्ये विकसित होत आहे. व मुलांमधील जे आत्मविश्वास वाढत आहे की आपण कुणासोबत लढू शकतो, आपण स्वतःचं संरक्षण करता आपल्या कुटुंबाचंही करू शकतो, या अर्थी मुलं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःमध्ये विकसन होत आहेत. मुलांचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढलेला आहे व प्रचंड एकाग्रताही यामुळे मुलांची वाढलेली आहे. असे बऱ्याचशा मुलांचा रिस्पॉन्स आहे यामध्ये. नमस्कार, मी वैष्णवी काकतीकर. तर आज या ठिकाणी संभाजी उद्यान येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि कपिलेश्वर ट्रस्ट यातर्फे शिवकालीन युद्धकला ही शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. आणि मी वडगाव येथून इथे शिकण्यासाठी येत आहे. आणि खरंच या शिबिराची आजकाल आम्हाला खूप गरज आहे असं आम्हाला वाटतं. कारण की आज फक्त डिफेन्स करून उपयोग नाही, कारण आपल्याला वार सुद्धा करता आले पाहिजेत. त्यासाठी ही शिबिर खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि ही जी शिबिर आहे ती सव्यासाची गुरुकुलम या संस्थेतर्फे इथं आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून दादा आणि ताई हे सगळं आम्हाला इथं वर्ग चालवतात आणि खूप अशा छान प्रकारे लाठीकाठी, शस्त्रकला या शिकवत आहेत. आणि शिवकालीन जी युद्धकला होती ती लुप्त होत चाललेली होती, पण या शिबिरामार्फत आम्हाला ती परंपरा जोपण्याचा एक म्हणजे आम्हाला एक मौका मिळत आहे. आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे असं वाटत आहे. तसंच आपल्या मुलींना स्वरक्षणाच्या खूप गरज आहे आणि त्यासाठी आज आपण सगळ्या मुली मिळून ही लाठीकाठी शिकत आहे, ही शस्त्रविद्या शिकत आहे. खरंच ही आमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की शिबिरामार्फत आम्ही इतकं छान शिकत आहे. धन्यवाद. काउंट आहे बदल डोक्यावर मित्रा
ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾಯಿರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.